नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण समोर बघत आहात की हा आपला करडीचा प्लॉट आहे. ही काटेरी करडी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी करडी पेरलेली आहे त्यांना आता एक फवारणी करणे आवश्यक आहे. या ठिकाणी बघू शकता, हे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काळा मावा हा करडीवर या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे. बघू शकता, यामुळे करडीला फक्त माव्यासाठी फवारणी घेणं आवश्यक आहे. आणि ग्रोथसाठी तुम्ही जर घेणार असाल, वाढीसाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही एखादं टॉनिक किंवा औषध त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यामुळे करडीचं नियोजन करताना फवारणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ज्यांनी उशिरा पेरणी केलेली आहे किंवा हा पाऊस पडल्यानंतर, नोव्हेंबरचा पाऊस पडल्यानंतर ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्या करडीवर देखील मोठ्या प्रमाणात माव्याचा प्रादुर्भाव यावर्षी होताना दिसत आहे. त्यामुळं माव्यासाठी फवारणी करा, कारण की करडी हे पीक अत्यंत कमी पाण्यात, कमी नियोजनात त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न देऊन जातं. आणि यावर्षी हरभऱ्याला देखील या ठिकाणी चांगली कॉम्पिटिशन देणारं पीक हे करडीचं आहे. हरभऱ्यासाठी यावर्षी वातावरण बरोबर नाही आणि करडीचं पीक हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं याची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी आपण संपूर्ण हरभरा पेरणी न करता त्या ठिकाणी करडीचं देखील काही क्षेत्र केल्यानंतर आपल्याला याचं चांगल्या प्रकारे नियोजन कमी रिस्कमध्ये करता येतं. कारण की याची काढणी देखील आपण हार्वेस्टरनं करू शकतो. आणि काटेरी करडी असल्यामुळं याला इतर डुकरांचा किंवा हरण्याचा त्रास होत नाही. त्यामुळे हे अतिशय फायदेशीर पीक आहे. आणि याचं तेल देखील अतिशय शुद्ध त्या निघत असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे फायदा या करडी पिकाचा होतो. तरी बघूया आपण याचं उत्पन्न आपल्याला एकरी किती निघतं. हे आपला या ठिकाणी 2 एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपल्याला एकरी किती उत्पन्न होतं ते देखील आपण बघणार आहोत. आणि पुढील वर्षी जर तुम्ही नियोजन करणार असाल करडी पिकाचं, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी त्याची अपडेट आपण यावर्षी देणार आहोत. त्याचा फायदा तुम्हाला पुढील वर्षी नक्कीच होईल. धन्यवाद.